मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठाण्यातील भिवंडी परिसरातील नव्याने बांधलेल्या इमारतीतील फ्लॉवर व्हॅली सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरील घरात 28 वर्षीय शिवत्रिपाठी राहत होता. त्याच्या दरवाजावरची घंटा सकाळच्या वेळी वाजली. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पत्नी आरतीने दरवाजा उघडला. समोरच्या घरातली नयना म्हणाली, शुभ प्रभात आरती. विरजण लावायला थोडेसे दही दे. मी आणि झोयाने रात्री सर्व दही खाल्ले. विरजण लावायचं लक्षातच आलं नाही. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, काय बनवतेस? मस्त सुगंध येतोय. डोसा बनवतेस काय? आरती म्हणाली, हो ये ना, दही घेऊन जा. जरा पटकन दे ना, मीटिंग आहे. मी लॅपटॉप उघडला आहे आणि हो, आमच्यासाठीही 2-3 डोसे बनवून दे ग. घरी बनवलेले डोसे खूप छान लागतात. आरती हसत म्हणाली, हो हो, मी तुम्हा दोघींसाठीही बनवणारच होते. ठीक आहे, असे म्हणत नयना निघाली. हळूचा डोकावून तिने हसत विचारलं, तुझा शिव पूजेला बसलेला आहे का? हो, असे म्हणत आरती हसली. नयना निघून गेली. शिव पूजा करत असला तरी त्याने दोघींचे हे सर्व बोलणे ऐकले होते. पूजा झाल्यावर आरती त्याच्यासाठी आणि स्वतःसाठीही नाश्ता घेऊन आली. शिवने विचारले, समोरच्या घरातून कोणती मुलगी काय मागायला आली होती? त्यांना स्वतःला कसे वागायचे ते समजत नाही का? अरे त्यात काय झालं? त्या दोघी मुली एकट्याच राहतात. दोघीही खूप छान आहेत. मला खूप आवडतात. शिवने विचारले, आज अंघोळ न करता नाश्ता करणार का? हो, मी आरामात अंघोळ करेन. मला थोडी साफसफाई करायची आहे. मुंबईत आल्यानंतर तू खूप मनमानी करू लागलीस. बनारसच्या एवढ्या मोठ्या ब्राह्मण कुटुंबातील सून अंघोळ न करता नाश्ता करते हे माझ्या आई वडिलांना समजले तर बिचारे हा धक्का कसा काय सहन करतील? शिवने आरतीची मस्करी केली. आरती हसली आणि म्हणाली, इथे येऊन मी जगायला लागले. तिथे आधी माझं कुटुंब, त्यानंतर तुझे कट्टर कुटुंब. तिथे असे जगणे खूप अवघड होते. योग्य वेळी लग्न झाले आणि त्यात तुझी हिते बदली झाली ते बरं झालं. असे म्हणत आरतीने उठून शिवच्या गळ्यात हात घातला. त्यांच्या लग्नाला वर्ष झालं होतं. लग्नानंतर लगेचच शिवची बनारसहून मुंबईमध्ये बदली झाली होती. शिवनेही तिला जवळ घेतलं. तितक्यात दरवाजावरची घंटा वाजली. आता समोरच्या घरातून झोया आली होती. शिवने उठून दरवाजा उघडला. शुभ प्रभात, असे म्हणत झोयाने पटकन विचारले, अगं आरती, तू आम्हाला डोसे देणार होतीस ना? लवकर दे. डोशाचे नाव ऐकताच मला जोराची भूक लागले बघ. आरती हसली आणि म्हणाली, हो, फक्त 2च मिनिटं, मी बनवते. ठीक आहे, आमचा दरवाजा उघडा आहे, तू दे. शिव अजूनही दरवाजात उभा होता. निघताना झोया म्हणाली, शिवभाऊ, तुमची पत्नी सुगरण आहे, सुगरण. ती गेल्यावर शिव स्वयंपाकघरात आरतीकडे गेला आणि झोयाची नकल करत म्हणाला, शिवभाऊ, तुमची पत्नी सुगरण आहे हा? त्या दोघी माझ्या सुगरण पत्नीकडून काही का शिकत नाहीत? फक्त गोड बोलून काहीतरी घेऊन जातात. दोघींनी जीव नकोसा केलाय. कुठून इथे राहायला आल्या काय माहिती? आरती हसतच नयना आणि झोयासाठी डोसे बनवत राहिली. 6 डोसे आणि नारळाची चटणी घेऊन ती त्यांच्याकडे गेली आणि प्रेमाने म्हणाली, हे घ्या, दोघींनी गरमागरम खा. नयना आणि झोयाने लगेचच लॅपटॉपवरचे काम थांबवले आणि नाश्ता करायला बसल्या. आरतीला म्हणाल्या, तूही बस की. तुझ्या शिवसोबत तू नाश्ता केला असशील, आता आमच्यासोबत चहा घे. नाहीतर तू चहा बनव ना, एकत्र चहा पिऊया. असे म्हणत दोघीही नाश्त्यावरती तुटून पडल्या. आरतीने दोघींकडे आपुलकीने बघितले आणि त्यांच्या स्वयंपाकघरात चहा बनवायला गेलीत. त्यानंतर आश्चर्यचकित होऊन बाहेर येत म्हणाली, हे काय, चहा पावडर नाही? दोघींनी एकमेकींकडे रोखून पाहिलं आणि दोघीही हसल्या.
झोया म्हणाली, आरती तू कॉफीच बनव. आम्ही चहा पावडर आणायलाच विसरलो बघ. एकतर ही सोसायटी नवीन आहे आणि दुसरे म्हणजे इकडे जवळपास दुकानेही नाहीत. फार दूर जायचा कंटाळा येतो ग. काल ऑनलाईन ऑर्डर दिली होती, पण चहाची पावडर विसरलोच. तुझा शिव काही वस्तू घेण्यासाठी बाहेर गेला तर आमच्यासाठी चहा पावडर आणायला तेवढी सांग. तिघींनीही हसत गप्पा मारत कॉफी घेतली. नैना आणि झोयाने अनेकदा आरतीचे आभार मानले. तितक्यात नैनाच्या कामावरून फोन आला आणि ती फोनवरती बोलण्यामध्ये मग्न झाली. झोया ही आता तिच्या कामावरचे काम करू लागली असा विचार करून आरती तिच्या घरी परतली. फ्लॉवर व्हॅली नव्याने बांधली होती. तिथे फार कमी दुकाने होतीत. आतापर्यंत इमारतींमधील सर्व घरांमध्ये लोक राहायला आले नव्हते. आरतीच्या मजल्यावर 4 घरे होतीत. त्यापैकी 2 अजून बंद होती. नैना आणि झोया काही महिन्यांपूर्वीच या समोरच्या घरात राहायला आल्या होत्या. दोघीही अविवाहित होत्या. झोया लखनौची होती तर नैना दिल्लीहून आली होती. दोघीही अतिशय सुंदर, आनंदी आणि खूपच मनमिळाऊ होत्या. इकडे येताच त्यांची आरतीशी मैत्री झाली. दोघींना भेटून आरतीला खूप आनंद झाला होता. या इमारतीतील बाकीचे लोक महाराष्ट्रीयन नव्हते. भाषेची अडचण, वेगळ्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे आरती इतर कोणाशीही मिळून मिसळून बोलू शकत नव्हती. तिला इथे एकटेपणा जाणवत होता. पण या दोघी राहायला आल्यानंतर आरतीला बरे वाटले. दोघीही भाडे देऊन राहत होत्या आणि एकाच कार्यालयामध्ये काम देखील करत होत्या. दोघांचे धर्म वेगळे होते, पण दोघीही जणू सख्ख्या बहिणी असल्याप्रमाणे राहायच्या. आता त्यांचे आरतीसोबत चांगले जमायला लागले होते. शिव हा बनारसच्या कट्टर घराण्यातला परंपरावादी विचारसरणीचा मुलगा होता. मुंबईत एकट्या राहणाऱ्या या मुलींवर तो अनेकदा चिडायचा. तो शिकलेला होता, चांगल्या पदावर काम करत होता, पण खूप जुन्या वळणाचा होता. यात त्याचा दोष नव्हता, कारण तो ज्या कुटुंबात वाढला होता तिथे प्रत्येक गोष्ट वेगळ्या निकषावरती तपासली जायची. आरतीचे कुटुंब ही घरातल्या महिलांना धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली जुन्या साखळ दंडात बांधणारे होते. ते महिलांना स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात असल्यामुळेच शिवच्या कुटुंबाला आरती आवडली होती. या 2 मुलींना भेटल्यापासून आरतीची विचारसरणी आणि जगण्याची पद्धत बदलली होती. नैना आणि झोयाची जीवनशैली पाहून आरतीला आश्चर्य वाटायचे. एके दिवशी ती त्यांच्या घरी गेली तेव्हा दिवाणखान्यातच एका कोपऱ्यातील टेबलावर झोयाच्या कार्यालयीन व्हिडिओ कॉल सुरू होता. झोयाने खूप छान पांढरा शर्ट घातला होता. नैना स्वयंपाकघरात होती. नैना म्हणाली, आज तिची तिच्या साहेबांसोबत मीटिंग आहे. आरतीला हसूच आवरता येत नव्हतं. झोयाने तिच्या शर्टच्या खाली खूप छोटी पॅन्ट घातली होती. ती म्हणाली, मला सांगा, तुम्ही खाली असे काय काय चित्र विचित्र घालू शकता? सगळ्यांसमोर काही कामासाठी उठायचे असेल तर? नैना जोरात हसली. त्यात काय, कामावरच्या लोकांनाही बघायला मिळेल की मुलगी किती हॉट आहे ते. आरतीला त्यांचा स्वभाव, वागणे आणि मोकळेपणाने राहणे आवडू लागले होते. शिव आणि आरतीने स्वतःच्या कुटुंबात वेगळेच वातावरण बघितलेले होते. शिव मुंबईतील त्याच्या कामावरील मुलींच्या थोडाफार तरी संपर्कात होता, पण आरतीसाठी नैना आणि झोया या दोघीही परीसारख्या होत्या. वेगळ्या जगात राहणाऱ्या, आनंदाने जगणाऱ्या मुली होत्या. हे बघ आरती, आम्हाला घरची कामं तशी फारशी येत नाहीत. जे काही हातून बनते ते खातो. बस, तुझ्यासारखे शेजारी भेटायला हवेत, मग सर्व काही ठीक होईल. शिवने त्यांचे हे बोलणे ऐकले. तो आत आला आणि बडबडू लागला. फक्त बोलता येतं त्यांना, काही बनवता येत नाही. हेही मोठ्या अभिमानाने सांगतात. कशा आहेत या मुली म्हणायच्या. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना काही बनवायला शिकवले आहे की नाही? फक्त शिकवल्याने पैसे कमवायला सोडून दिल्यात मोकाट. आरती शांत स्वभावाची होती. शिवच्या अशा प्रत्येक गोष्टींकडे ती हसत मुखाने दुर्लक्ष करत असे, कारण शिवची स्वतःची विचारसरणी होती. त्यालाही त्याचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार होता, असे ती मानायची. तितक्यात दरवाजावरची घंटा वाजली. शिवनेच दार उघडलं. कोरोनामुळे सर्वजण घरूनच काम करत होते. समोर नैना होती. अरे शिवभाऊ, तुम्ही? आरती कुठे आहे? आतमध्ये आहे.
शिवला शिवभाऊ म्हटलेले आवडत नसे. त्याला खूप राग यायचा, पण काही बोलताही येत नव्हतं. त्याने विचारलं, काही काम आहे का? मग मनामध्ये विचार केला, काम हे असणारच की. दिवसभर ती काहीतरी काम घेऊनच तर येते. नैना हसतच म्हणाली, हो शिवभाऊ, काम आहे. आम्ही फक्त कामासाठी येतो असाच विचार करत होता ना? असे विचारत ती स्वतःच हसली. तुम्ही काही सामान खरेदी करायला गेलात तर आमच्यासाठी एक दोन गोष्टी घेऊन तेवढ्या या. तेवढ्यात मागून झोयाचा आवाज आला, नैना यादीत साबणही टाक, संपला आहे. तितक्यात आरतीही आली. अगं आत ये ना. आता कामावरचे काम करायची वेळ संपली असेल ना रे तुमची? अगं वेळ संपते कुठे? घरातून काम करायचे म्हणजे काम संपता संपत नाही. आता आमच्या दोघींची एक मीटिंग आहे. आरती, या यादीत फक्त साबण लिहून टाक. धन्यवाद शिवभाऊ. आम्ही तुम्हाला खूप त्रास देतोय, पण काय करणार? यावेळी दुकानदार घरपोच सामान पाठवत नाहीत. काल ऑनलाईन वस्तू मागवताना काही गोष्टी विसरलोत. चला निघतो आता, आमची मीटिंग आहे. मग निघताना नैना मागे वळली. अगं आरती, एक सांग. आमच्याकडे खूप दूध आहे. पनीर कसं बनवायचं? शिवने उत्तर दिलं, आजकाल सर्व काही गुगल आणि यूट्यूबवरती समजते. जे एकटे राहतात त्यांच्यासाठी ही एक मोठी मदत आहे. नैना हसली. आरतीच आमची गुगल आहे. आम्हाला आरतीला विचारायला आवडते. घरातील सदस्याशी बोलल्यासारखे वाटते. ती गेल्यावर शिव आत आला आणि म्हणाला, काय मुली आहेत, स्वतःचे काम बरोबर साधतात. आरती त्याच्या छातीवरती डोकं टेकत म्हणाली, काही बोलू नकोस त्यांना. दोघीही चांगल्या आहेत. हो तर, यादी हातात टेकवून गेल्या. आजकाल स्वतःचे किराणा सामान आणायला वेळ नाही. त्यात यांचे घेऊन या. आणि ही झोया तर दुसऱ्या धर्माची आहे. त्यातल्या त्यात नैना तरी पंजाबी आहे. पण मी या झोयाशी बोलूही शकत नाही. आरतीचा चेहरा पडलेला पाहून शिव शांतपणे सामान घ्यायला गेला. आरतीची झोया आणि नैना सोबतची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. पण शिवला त्यांची जीवनशैली आवडत नव्हती. त्यांच्याशी एवढं बोलायची गरज नाही असे आरतीला सांगावेसे त्याला वाटायचे. पण आरतीला त्यांच्यासोबत आनंदी पाहून तो गप्प बसायचा. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. या नव्या सोसायटीत आधीच कमी लोक होते. जे तिथे होते ते आता आपापल्या घरामध्ये बंदिस्त होऊ लागले होते. सर्वत्र भीतीचं वातावरण होतं. नैना आणि झोया आता कमी दिसत होत्या. शिव लॅपटॉपमध्ये व्यस्त असायचा. त्यामुळे आरतीचा चेहरा पडला होता. अचानक शिवला कोरोनाची बाधा झाली. ताप आणि घसा दुखू लागल्यामुळे तो सकाळीच उठला. ही कोरोनाची लक्षणे असल्याचे त्याच्या लक्षात आलं. त्याची प्रकृती हळूहळू ढासळू लागली. आरती घाबरली. तिने याबद्दल नैनाला इंटरकॉमद्वारे सांगितलं आणि रडू लागली. नैना म्हणाली, थोडीही काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. सांग, कोणत्या डॉक्टरांकडे जाऊयात? आत्तापर्यंत कोणत्याही डॉक्टरची गरज पडली नव्हती. आजूबाजूला डॉक्टर नसल्याचं ऐकलं होतं. मी काय करू? तू सर्व काही आमच्यावरती सोड. आम्ही बघतो काय करायचंय ते. नैना झोयाशी बोलली. सर्वप्रथम शिवची कोरोनाची चाचणी होणं आवश्यक होतं. नैनाने दिल्लीतला तिचा चुलत भाऊ रवीचा सल्ला घेतला आणि मग आरतीच्या दरवाजावरची घंटा वाजवली. आरतीचे डोळे रडून रडून लाल झाले होते. नैना सोबत झोया ही दरवाजामध्ये उभी होती. म्हणाली, एवढं रडायची काय गरज आहे? तुझा शिवजी बरा होईल. काळजी करू नकोस. त्यांना तयार कर. आम्ही कोरोना चाचणीसाठी घेऊन जातोय. काय करायचे ते आम्हाला समजले आहे. नैना आणि झोयाने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतलं होतं. आरती म्हणाली, कसे घेऊन जाणार? मला गाडी चालवायला येत नाही. पण झोयाकडे कार चालवण्याचा परवाना आहे. तुझ्या शिवच्या गाडीची चावी दे. झोया गाडी चालवेल. तू घरीच राहा. आम्ही दोघी सर्व बघून घेऊ. मग अचानक नैनानं विचारलं, तू ठीक आहेस ना ग? आरती म्हणाली, सकाळपासून माझाही घसा दुखत आहे आणि अंगही दुखत आहे. अगं मग तूही चल. कोरोना चाचणी करून घेणं आवश्यक आहे. शिवची तब्येत जास्तच खराब होती. आरती आणि शिवला मागे बसून नैना आणि झोया पुढे बसल्या. नैनाच्या हातात सॅनिटायझर होतं. शिव क्षीण आवाजात म्हणाला, तुम्ही दोघींनी आमच्या सोबत राहण्याचा धोका पत्करू नका. नैना म्हणाली, आता या सगळ्याचा विचार करू नका.
तुमच्या दोघांसाठी धोका पत्करायला आम्ही घाबरत नाही. चाचण्या झाल्या. दोघांना कोरोना झाल्याचं समोर आलं. रुग्णालयांमध्ये जागाच नव्हती. नयनाने कसा तरी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करून आरती आणि शिवला बोलायला लावलं. डॉक्टरांनी औषधे व इतर गोष्टींच्या सूचना दिल्या. पालिकेचे अधिकारी येऊन शिव आणि आरतीच्या दरवाजावरती स्टिकर लावून निघून गेले. नयनाने घराबाहेर उभं राहून सांगितलं, आरती, जेवणाची काळजी करू नकोस तू. आम्हाला जे काही येते ते आम्ही बनवून पेपरच्या प्लेटमध्ये देऊ. कुठल्याही क्षणी कशाचीही गरज लागली तर आम्ही आहोतच. तुम्ही दोघे थोडा आराम करा. खाण्यापिण्याची अजिबात काळजी करू नका. कचऱ्याच्या डब्यात पेपर प्लेट टाका. तो भरला की आम्हाला द्या. आम्ही कचरा फेकून देऊ. नयना आणि झोया सकाळपासूनच शिव आणि आरतीसाठी चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. त्यांच्या घराबाहेर दोघींनी एक छोटं टेबल ठेवलं होतं. त्या दुरूनच त्यावरती जेवण ठेवायच्या. आरती किंवा शिव येऊन ते घेऊन जायचे. इंटरकॉम होताच. त्यावरूनच तब्येतीची विचारपूस करून काही हवे असल्यास ते विचारून नयना आणि झोया स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरती आणि शिवची सेवा करीत होत्या. सुमारे 10 दिवसांनी दोघांनाही बरं वाटलं. झोया पुन्हा दोघांना कोरोना चाचणीसाठी घेऊन गेली. दोघेही कोरोनामुक्त झाले होते. चौघेही खूप खुश झाले. आरतीला खूप अशक्तपणा जाणवत होता. शिवला अजूनही खूप खोकला होता. दोघेही खूप अशक्त झाले होते. झोया म्हणाली, आणखी काही दिवस आराम करा. आरती, आम्ही चौघांसाठी जेवण बनवत राहू. आता आम्ही थोडा बरा स्वयंपाक करू लागलो आहोत. तुमच्यासाठी YouTube वरती बघून जेवण नीट बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. जे जेवण बनवायला आमचे आई वडीलही आम्हाला शिकवू शकले नाहीत ते तुम्ही दोघांनी शिकवलंत बघा. तिच्या या बोलण्यावर शिव मोठ्याने हसला. तेव्हा नयना म्हणाली, अरे तुम्ही हसता सुद्धा. शिवला त्यांचे उपकार वाटत होते तर आरतीचे डोळे पाणावले होते. ती म्हणाली, तुम्ही जे केले ते आम्ही कधीच विसरणार नाही. झोया प्रेमाने म्हणाली, तुमच्यात फारशी ताकद नाही. त्यामुळे उगाच काहीतरी बोलू नका. काही दिवस आराम करा. कारण अशक्तपणा आणखी बरेच दिवस जाणवेल. जवळपास महिनाभर झोया आणि नयनाने दोघांची खूप सेवा केली. त्यांची खूप काळजी घेतली. दोघीही हळूहळू बरे होत होते. एके दिवशी रविवारी आरतीच्या दरवाजावरची घंटा वाजली. शिवने दार उघडलं. झोया होती. शिव प्रेमाने म्हणाला, की झोया. नाही, जरा घाईत आहे. भाजी आणायला जाते. आरती, तुला काही हवं आहे का? शिव म्हणाला, मी आता ठीक आहे, मी आणतो. तुम्हाला काही हवे असल्यास मला सांगा. तुम्ही खरोखरच इतके ठीक आहात का की बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येऊ शकाल? होय, आता खूप बरं वाटतंय मला. आजकाल दुकाने फक्त थोडा वेळच उघडतात. गर्दी असू शकते. तुम्ही जाऊ नका, मी घेऊन येतो. तुम्ही कोरोनापासून दूर राहायला हवंय. ठीक आहे, ही यादी आहे आणि सामान तुमच्याकडे ठेवा. मी थोडा वेळ जाऊन झोपते. उठल्यावरती सामान घेऊन जाईन. नयना ही झोपली आहे. मग आत डोकावत ती म्हणाली, अगं आरती, तू हे काय बनवतेस? पोहे आहेत. तुमच्यासाठीही बनवते. अरे वा, छान की. ऐक, गरमागरम दे. मग मी ते खाऊन झोपीन. असे म्हणून झोया जोरात हसली आणि समोरच्या स्वतःच्या घरात गेली. झोयाला पाहून आज शिवच्या ओठांवरती जे हसू उमललं होतं ते पाहून आरतीचे मन अनोख्या आनंदानं भरून गेलं होतं.